नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आणि तिथे आपल्याला पाण्यामधून जावं लागणार आहे बोटिंगचा वापर करून। तर काय दिदे काय सांगशील? आम्ही जिथे शुभदास महाराज जाऊन बसायचे तिथे आम्ही आज जाणार आहे, जे की तिथे विवेकानंद स्मारक आहे। त्याच्यासाठी आपल्याला बोटिंगचा वापर करावा लागणार आहे आणि आम्ही बोटिंग मध्ये बसून जाणार आहे। नाविन्य, आम्ही तिथे जाणार आहे आणि तुम्हाला नक्की दाखवणार आहे। तुम्ही तिथे नक्की तुम्हाला नवीन नवीन दाखवण्याचा आम्ही या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत। तुम्ही नक्की पहा, तुम्ही आमच्या संग जुटून राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। आणि शेवटी आम्ही आता पोहोचलो आहे स्मारकाजवळ, विवेकानंद स्मारकाजवळ। परंतु विवेकानंद स्मारक हे ते समोर दिसतो त्या ठिकाणावर आहे। तिथं जाण्यासाठी आपल्याला बोटचा वापर करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला बोटमध्ये बसून जावं लागेल। तर चल दीदी, आता दीदी बोटमध्ये बसत आहे आणि आता आपण बोटमध्ये बसू आणि जाऊ। हे तिकीट द्यावं लागतं। आम्ही तिकीट दाखवलं आणि बोटमध्ये बसलो। नमस्कार मित्रांनो, आम्ही बसलेलो आहे बघू शकता। आणि मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे या काठावरती आणि इथून पायऱ्या आता खाली उतरल्यानंतर या पायऱ्यांनी आपण वरती जाणार आहोत आणि वरती आहे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक। तर चला तर मित्रांनो, आपण आता वरती जाऊया। नाविन्य आरामशीर उडी मार, आरामशीर उतर दिदे, सगळ्यांनी सांभाळून उतरा। चला तर, दीदी आणि माय उतरली आहे, नाविन्य पण उतरला आहे। नाविन्य पळत पळत वरती चाललेला आहे। चल दीदी, आम्ही आलो आहे आता बोटिंगवर। आम्ही आलेलो आहे आणि फायनली आपण बघू शकता हे असं दिसतं विवेकानंद स्मारक मध्ये। माय पण आली, त्या ठिकाणून आम्ही चालत आलो, बोटिंग मध्ये आलो, पाण्यात आलो आणि आल्या आल्या आम्हाला दिसली ही सूचना फलक पाटी। पण आम्ही ती सूचनेचे पालन करणार नाही। त्याचं पालन आम्ही करणार। पहिले कुठून जायचं? हे असं आहे, असं जायचं वाटते। मजा येत आहे। तर दिदे, कसं वाटत आहे आता तुला आली तर? खूप छान वाटत आहे। इथे खूप सारे नारळ पण आलेले आहेत, बघू शकता कुठे ते हो एका झाडाला आलेले आहे। इथून घ्या असं। नाना मला घ्या ना। तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता विवेकानंद स्मारक मध्ये आणि इथे खूप छान अशी झाडं आहे नारळाचे वगैरे, मस्त थंड थंड आहे। आता तर चला आपण समोर जाऊया, बघू काय काय आहे तर समोर। हे बघा, इथे खूप छान आहे असं वातावरण।
बघा ह्या मुली रील बनवण्यासाठी आलेल्या आहे. लांबून लांबून खूप दुरून आलेल्या आहे त्या मुली. आता आपण जाणार आहे इथे आणि शॉर्टकटने जाणार आहे. मला बघा हे असं वातावरण आहे इथलं खूप सुंदर असं इथं लोया की हां झोप झोप बघू शकता. असं इथं झोपाने योग्य वातावरण आहे. हां इथे असं खूप छान छान झाडं सुद्धा आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. स्टार्टिंग चला तर आपण जात आहे गार्डन मध्ये. आता माझ्या मागे या. माझ्या मागे या. बघा ना आम्ही तिथं फोटो काढू तिथं दिदे. बघा ना आम्ही कसं खेळत आहे. चला तर आपण इथे बसणार आहे. कसं वाटत आहे मित्रांनो? कसं वाटत आहे मित्रांनो? खूप भारी. छान. तर मित्रांनो आम्ही संपूर्ण परिसर फिरून आल्यानंतर आम्ही आता चाललो आहे घराकडे. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या जाग्यावर बसावे. डुबू नाही म्हणून आमच्या दीदीने घातलेला आहे जॉकेट. तर बघू शकता तुम्ही. आता दीदीला मळमळ होत आहे कारण की दीदीला मळमळ होण्याचं कारण तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे आहे दीदीला मळमळ होण्याचं कारण. बाबा मस्त बिडी ओढू लागले नावातून. नावामध्ये बसून बाबा मस्त बिडी ओढू राहिले. आता कसं वाटते दीदी? छान वाटतं का बिडी ओढली तर? बघा बाबा कसे धोर ओढू राहिले. पहा पहा पहा.